आज जागतिक जैविक विविधता दिवस म्हणजे जैवविविधता दिवस आणि इंटरनॅशनल डे ऑफ बायोडायव्हर्सिटी. का गरज भासली असेल ना या दिवसाची? आता ही माझ्या बागेतलीच 90% निरीक्षणं आहेत आणि 105च्या जवळजवळ सजीव सापडलेत त्याच्यात. मग त्यात वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ही अर्थातच पक्ष्याची अंडी, पक्षी, फुलपाखरं, कीटक, झाडं आणि बरंच काही. गंमत अशी आहे की इतकं सौंदर्य छोट्याशा जागेत सामावलं आहे. अर्थात या बागेत कुठल्याही रासायनिक गोष्टींना प्रवेश नाही आहे आणि हे जीवन या बागेत फुलतंय, बहरतंय, वाढतंय. हा इतकी मजा आणि आनंददायी आहे हे सगळंच की तुम्ही फक्त निरीक्षण करा, काही विशेष देऊ नका. हो, काही नवीन झाडं आणून लावली की वेगळा जीव येतो. हे निरीक्षण फुलपाखरांच्या बाबतीत आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला काहीही मागत नाही, त्याला त्याचं डिस्टर्ब न करता वाढू द्या, बहरू द्या, मग तो भरभरून देतो. ती त्यांची जैव साखळी असते, याच्यावरून तो त्याच्यावरून तो, आणि त्यातलं एकही डिस्टर्ब झालं की सगळं ढासळत जातं. म्हणजे आज आपण जो जागतिक तापमानवाढीचं संकट होतं आहे ना, गरम सकाळ आहे तरीही अनेक ठिकाणी घाम येतो आहे, नकोसा जीव होतो आहे. म्हणजे आपण काही कोणाला कंप्लेंट नाही करू शकत, कारण सर्वस्वी जबाबदार मानव जो सगळं निसर्ग ओरबाडून बसला आहे. म्हणजे झाडं तोडायचे आणि घरात AC लावायचं, पण सगळ्यांना नाही परवडणार आहे. निसर्गातली नैसर्गिक हवा, तो गारवा, जे सुख समाधान देतं ते ACत आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे निसर्गाचं जे ओरिजिनल, जे खाण्यापर्यंत पोचलं आपण, पण बाकीचं जे पर्यावरणातला जो मूळचा गारवा आहे, ते सगळं जे वातावरण आहे ते आपण राखलं नाही आहे आणि त्याचा त्रास आपल्याला होणारे विविध आजार, मग फक्त शारीरिक नाही आहे तर मानसिक आजारातही पर्यावरण रसाचे परिणाम दिसून येत आहेत. मग या सगळ्या गोंधळाला जबाबदार आपणच. आजकाल सोशल मीडिया आपण खूप कनेक्टेड आहोत. आपण सर्रास चांगले सुविचार पसरवत असतो, एकमेकांना पाठवत असतो, पण आपण आत डोकवायची गरज आहे की माझ्या कुठल्या वागण्यानी, माझ्या कुठल्या निष्काळजीपणाने यातलं काहीतरी डिस्टर्ब होतं आहे, की मी यातला कुठल्या रासासाठी कारणीभूत आहे. तर अगदी म्हणजे आता पाणी, खूप ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी खूप कसरत आहे, तरी ज्यावेळी आमच्याकडे नळाला पाणी येतं, गल्लीभर सडा डबके साचलेले असतात. कोणालाही याची किंमत नाही आहे. थेंबर सोडा, अनेक लिटर पाणी वाया जातं. मग प्लॅस्टिक बंदी घालून आरडाओरडा करून सगळं झालं. मग सरकारनेच बंद करावं, सगळ्या जबाबदाऱ्या सरकारवर टाकून मोकळं. पण तुम्ही त्यासाठी किती कारणीभूत आहात हे आत्मपरीक्षणाची गरज प्रत्येकाला आहे. जो शिकला नाही आहे त्या माणसाला त्यातलं कळत नाही आहे, ठीक गोष्ट आहे, तो त्यात सफर पण बरंच करतो आहे. पण ज्या सुशिक्षित माणसाला निसर्ग ही गोष्ट शिकवली जाते, इन्व्हायरमेंट काय आहे, पर्यावरण काय आहे, प्रदूषण काय आहे हे शिकवलं जातं, त्यांनी तरी या गोष्टींची काळजी घेणं गृहीत धरायला पाहिजे की अपेक्षा ठेवली पाहिजे, माहिती नाही. मी यातली फार तज्ज्ञ नाही आहे, पण तुम्ही जर रोजचा पेपर वाचला तरी या गोष्टींसाठीची
जागृती प्रत्येक प्रकारात आपल्यापर्यंत पोचवली जाते. मग सोशल मीडिया असो, टी व्ही असो, वर्तमानपत्र असो आणि तुम्ही प्रत्यक्षात भोगत असलेल्या असमतोल. मग घ्याल ना जैवविविधतेची काळजी? अच्छा, तर मग निसर्ग ठेवा, जपूया गड्या. धन्यवाद.